नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन बोधकथा ज्याचे नाव आहे स्वर्ग आणि नरक. एक वृद्ध स्त्री होती. ती मरण पावली. तिला घ्यायला यमराज आले. तेव्हा त्या स्त्रीने यमराजाला विचारले, तुम्ही मला स्वर्गात नेणार की नरकात? यमराज म्हणाले, दोघांपैकी कुठेही नाही. ह्या जन्मी तू खूप चांगले कर्म केले आहेस, म्हणूनच मी तुला भगवंताच्या घरी घेऊन जात आहे. स्त्रीला आनंद झाला आणि ती म्हणाली, माझी तुम्हाला एक विनंती आहे. मी पृथ्वीवर स्वर्ग व नरकाबद्दल खूप ऐकले आहे. मला ही दोन्ही ठिकाणे पाहायची आहेत. यमराज म्हणाले, तुझे कर्म चांगले आहे, म्हणून मी तुझी इच्छा पूर्ण करतो. चला, स्वर्ग आणि नरकाच्या रस्त्यामधून देवाच्या घरी जाऊया. दोघेही चालायला लागले. वाटेत नरक पहिला आला. नरकात वृद्ध स्त्रीने मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकला. तिने पाहिले, नरकात प्रत्येक जण दुबळे पातळे आणि आजारी दिसत होते. त्या वृद्ध स्त्रीने एका माणसाला विचारले, तुझी अशी अवस्था इथे का आहे? तो माणूस म्हणाला, दुसरी काय अवस्था असेल? मी मेल्यानंतर इथे आल्यापासून एक दिवस सुद्धा अन्न खाल्ले नाही. आमचा जीव भुकेने तडफडत आहे. वृद्ध स्त्रीची नजर एका मोठ्या भांड्यावर पडली, जी लोकांच्या उंचीपेक्षा सुमारे 300 फूट उंच असेल. त्या भांड्याच्या वर एक मोठा चमचा लटकत होता. त्या पात्रातून अप्रतिम सुगंध येत होता. वृद्ध स्त्रीने त्या माणसाला विचारले, ह्या भांड्यात काय आहे? तो माणूस हताशपणे म्हणाला, हे भांडे नेहमी खूप चविष्ट खिरीने भरलेले असते. त्या वृद्ध स्त्रीने आश्चर्याने विचारले, त्यात खीर आहे? मग तुम्ही लोक ती खीर पोट भरून का खात नाही? तुम्हाला भूक पण लागली आहे, मग तुम्ही भुकेपासून का तडफडत आहात? वृद्ध स्त्रीला त्याची दया आली. ती विचार करू लागली, त्यांच्याजवळ खिरीचे भांडे असूनही ते भुकेपासून बेहाल आहे. कदाचित देवाने त्यांना शिक्षा दिली असावी, असे तिला वाटले. तेवढ्यात यमराज वृद्ध स्त्रीला म्हणाले, चला, आम्हाला उशीर होतोय. दोघेही चालायला लागले. काही अंतर चालल्यावर ते स्वर्गात पोचले. तिथे वृद्ध स्त्रीने सर्वांचे हसणे ऐकले व तिथे सगळे आनंदी दिसत होते. त्यांना आनंदी पाहून वृद्ध स्त्रीला पण खूप आनंद झाला. आता स्वर्गात पण म्हातारीची नजर त्याच 300 फूट उंच भांड्यावर पडली. जसं नरकात भांड्यावर चमचा लटकत होता, तसाच चमचा इथे स्वर्गात पण होता. वृद्ध स्त्रीने तिथल्या लोकांना विचारले, ह्या भांड्यात काय आहे? स्वर्गातील लोक म्हणाले की त्यात चवदार खीर आहे. वृद्ध स्त्री आश्चर्यचकित झाली आणि त्यांना विचारले, पण हे भांडे 300 फूट उंच आहे. तुम्ही लोक इथपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून तुम्हाला खीर अजिबात मिळणार नाही. तुमची उपासमार होत असेल. पण तुम्ही सगळे मला खूप आनंदी वाटतात, ते कसे? लोक म्हणाले, ह्या पातेल्यातून आपण सर्वजण पोटभर खीर खातो. वृद्ध स्त्री म्हणाली, पण कसे? भांडे खूप उंच आहे. तेव्हा लोक म्हणाले, भांडे जास्त उंच असेल तर काय झाले? इथे खूप झाडे आहेत. ही झाडे, नद्या, धबधबे देवाने माणसाच्या वापरासाठी निर्माण केले आहे. आम्ही ह्या झाडांची लाकडे घेतली, ती कापली, नंतर लाकडाचे तुकडे जोडले आणि एक मोठी शिडी तयार केली. त्या लाकडी शिडीच्या साहाय्याने आम्ही भांड्यापर्यंत पोहोचतो आणि एकत्र खिरीचा स्वाद घेतो. वृद्ध स्त्री यमराजकडे पाहू लागली.
यमराज हसले आणि म्हणाले, देवाने माणसाच्या हातात स्वर्ग आणि नरक दिला आहे. ते हवे असल्यास ते स्वतःसाठी स्वर्ग किंवा नरक निर्माण करू शकतात. देवाने सर्वांना समान स्थितीत ठेवले आहे. देवासाठी त्याची सर्व मुले समान आहेत. तो कोणाशीही भेदभाव करत नाही. नरकातही झाडे होती, पण ते लोक स्वतः आळशी आहेत. त्यांना त्यांच्या हातात खीर हवी आहे, पण त्यांना कोणतेही काम करायचे नाही. त्यांना कोणतेही कष्ट करायचेच नाहीत. म्हणून ते भुकेने बेहाल आहेत. कारण भगवंताने निर्माण केलेला ह्या जगाचा नियम आहे की कष्ट करणाऱ्याला गोड फळे खायला मिळतात. बोध: स्वर्ग व नरक तुमच्या हातात आहे. कष्ट करा, सत्कर्म करा आणि तुमचे जीवन स्वर्ग बनवा. समाप्त. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.